आज यूट्यूब, गुगल आणि लाखो रेसिपी ॲप्स आहेत. पण एक काळ असा होता, जेव्हा महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक स्वयंपाकघरात एकच पुस्तक दिसायचं, रुचिरा. पण या साध्या पुस्तकाने लाखो घरांवर राज्य कसं केलं, चला जग जाणून घेऊया. 1970 साली कमलाबाई ओगले यांनी रुचिरा हे पुस्तक प्रकाशित केलं. त्या काळात इंटरनेट नव्हतं, त्यामुळे नवीन पदार्थ शिकणं अनेक महिलांना कठीण होतं. कमलाबाईंनी प्रत्येक पाककृती अति सोप्या भाषेत लिहिली. मोजमाप, कृती आणि टिप्स इतक्या स्पष्ट होत्या की नव्याने स्वयंपाक शिकणाऱ्यांनाही ते समजायचं. पोळी, पुरणपोळी, थालीपीठ, पिठलं, मोदक अशा शेकडो महाराष्ट्रीयन पदार्थाच्या रेसिपी एका पुस्तकात मिळत होत्या. त्यामुळे रुचिरा हळूहळू लाखो घरांचा विश्वास बनलं. आईकडून मुलीकडे आणि सासूकडून सुनेकडे हे पुस्तक प्रेमाने दिलं जाऊ लागलं. आज मोबाईलवर हजारो रेसिपी एक क्लिकवर मिळतात. तरीही अनेक महाराष्ट्रीयन घरांच्या कपाटात रुचिरा अजूनही जपून ठेवलेला आहे. कारण हे फक्त पाककृतींचं पुस्तक नाही, तर अनेक कुटुंबांच्या आठवणीचा एक भाग आहे. तुमच्या आईकडे किंवा आजीकडे रुचिरा होतं का? मला कमेंटमध्ये सांगा. रुचिरामधला तुमचा आवडता पदार्थ कोणता? हे पुस्तक पाहिलंय का? तुमची आठवण कमेंटमध्ये लिहा.